बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघातील सत्ताधारी भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांना अर्थसंकल्पीय हिवाळी अधिवेशनात 1 रुपयाचाही विकास निधी मिळालेला नाही, तर विरोधी पक्षाचे काँग्रेसचे माजी आमदार राजेश एकळे यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी 25 कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे, अशी माहिती खुद्द माजी आमदार राजेश एकळे यांनीच दिली आहे। मी जे माहिती घेतली त्यानुसार कदाचित बहुतेक त्यांना काहीही या बजेटमध्ये मिळालेले नाही, अशी मला मुंबईवरनं मिळालेल्या माहितीनुसार माहिती मिळालेली आहे। पण मी स्वतः खात्रीलायक यासाठी सांगू शकत नाही की कारण मी स्वतः बघितलेलं नाही। आणि परंतु या बजेटमध्ये मागच्या 2024च्या बजेटमध्ये 24-25च्या बजेटमध्ये आमच्या मतदारसंघाची मलकापूर मतदारसंघाचा मी त्यावेळेस आमदार होतो, त्यावेळेस मला बजेटमध्ये जवळपास 25 कोटी रुपये मिळालेले होते। परंतु ते अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ते चिखली मतदारसंघात वर्ग झाल्यामुळे चुका ह्या अधिकाऱ्यांच्या असल्यामुळे ते त्यावेळेस रद्द केले गेले। नंतर त्याच्यावर बजेट आपल्या मतदारसंघातली जी कामं होती, जी मंजूर होती, त्यांच्यावर बजेट अलोकेट न झाल्यामुळे ते या वर्षभरात कामं होऊ शकले नाही। परंतु माझ्या पाठपुराव्याने मी या बजेटमध्ये त्या सर्व कामांना बजेट अलोकेशन मिळून म्हणजे यावेळेस बजेट अलोकेट झालेलं आहे, त्यामुळे आता त्यांचं टेंडर प्रोसेस करण्यासाठी मार्ग सुकर झालेला आहे।